मी सध्या पेंडगाव शिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी जे कापसाचं शेत आहे या ठिकाणी मी आहे आणि आपण या कापसाची परिस्थिती पाहू शकतो। जी कापसाची वाढ व्हायला पाहिजे होती ती वाढ जवळपास 2 फुटापर्यंत व्हायला पाहिजे होती आतापर्यंत, पण ती वाढ झालेली नाही आणि अवघ्या अर्धा फुटावरती ह्या कापसाच्या झाडाची वाढ झालेली आहे। आणि याचं कारण म्हणजे जो पाऊस आहे बीड जिल्ह्यात हा कमी पाऊस असल्यामुळे शेती पिकाचं नुकसान देखील होतंय। पण आज पीक शेतामध्ये हिरवगार उभा दिसतंय पण त्याची वाढ होत नाही आणि शेतकरी यामुळे चिंतेत आहे की आता पाऊस जर पुरत नाही असेल या मशागती शेतीच्या ज्या असतात त्या कराव्या लागतात आणि त्यामधून ते शेती पिकाची वाढ होते आणि आता पावसाची वाट शेतकरी पाहतोय। आपण एक धट कुटुंब आहेत हे माझ्यासोबत आहेत आणि काय परिस्थिती आहे, किती एकर शेत आहे तुम्हाला आणि काय काय पिकं घेतलेली आहेत तुम्ही? 10 एकर शेत आहे। कपाशी, सोयाबीन आणि तूर हे 3 पिकं घेतलेले आणि पाऊस कमी असल्यामुळे कपाशीची वाढ काही होऊ शकत नाही। खतं देता येणं, खुरपणीला मजुराचा प्रॉब्लेम आहे, सगळ्या गोष्टीला अडचण येते। आता सोयाबीनची काय परिस्थिती? सोयाबीन बी तशीच आहे, फुटभर बी वाढलं नाही, ती अजून महिना होऊन गेले पेरलेला। पाऊस जर असता तर खत देता आले असते, खुरपणी झाली असते, कोळपणी झाली असते, मेहनत करता येते। आता जी तूर आहे ती तूर किती एकर मध्ये आहे आणि त्याची काय परिस्थिती? सोयाबीन मध्येच तूर पेरलेली, त्याची बी अर्ध्या फुटाच्या पुढं फुटभर अर्धा फुट वाढ आहे। आतापर्यंत 2 फुटाच्या 2.5 फुटाच्या आसपास वाढ व्हायला पाहिजे। आता काय याचं प्रमुख कारण काय असेल? पाऊसच नाही ना, पाण्याचा अभाव, त्याच्यामुळे उत्पन्नावर परिणाम होणारच आहे 100%। तर आता ही सगळं पीक आहे, पावसाची अपेक्षा किती दिवसात आलं पाहिजे म्हणजे हे तुम्हाला जे काही पेरलेलं आहे ह्या हाताला येईल? 4-8 दिवसात पाऊस चांगला झाला तर पुढचे चांगले दिवस राहतील पिकासाठी, नाहीतर हे काय पूर्ण पाऊस पडलेला नाही क्षमतेने, त्याच्यामुळे 8 दिवस बी नाही पडलं तर पिकं दम धरत नाही। हा सगळा खर्च केलेला निघेल असं वाटतंय? नाही, काहीच नाही, गॅरंटीच नाही। पाऊस पडल्यानंतर पाऊस आता किती दिवसांनी पडतंय हे आपल्या हातात नाही, त्याच्यावर अवलंबून आहे। आता 4-8 दिवसात जर पडला तर हे पीक येते, नाही जर आला तर हे जळून बी जाते। ह्याचं काय काय आता घरातली लोक शेतामध्ये सर्व महिला वगैरे घेऊन आलात, काय मजुराची अडचण, मजुराला इतकं 300-300-350 रुपये हजेरी कुठून द्यायची उत्पन्नात नाही दिसल्यामुळे, त्याच्यामुळे घरात जेवढं होईल तेवढं। ही परिस्थिती आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आणि या ठिकाणी ज्या घरातील महिला आहेत या सावडीने आपल्या शेतामध्ये आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये देखील काम करतायत, कारण की या ठिकाणी मजूर भेटत नाहीत। शेतकरी सध्या चिंतेत आहे पाऊस केव्हा पडेल आणि हे जी पीक आता शेतामध्ये उभा आहे यामधून आता काय हाताला येईल, शेतकरी याची वाट पाहतोय आणि पाऊस केव्हा पडेल याची देखील आता शेतकरी वाट पाहतोय। LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड।